कथेचं नाव सूड भाग 3 अंतिम. लेखिका आहेत आरती वाघ. भाग पहिला आणि दुसऱ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पुढे. त्या म्हाताऱ्याच्या तोंडून निघालेलं मंजुळा नाव तिच्या कानात तापलेल्या तेलासारखं घुसलं. तिला खूप भीती वाटली, पण लॉकेटवर हात ठेवताच भीती गेली तिची. चालत चालत ती वाड्यापर्यंत गेली. समीरची आईसुद्धा गावात पहिल्यांदा आली होती. दोन्ही सुनांचा गृहप्रवेश होणार होता, पण तो वाडा आता राहायच्या लायकीचा नव्हता राहिला. वाढलेलं गवत, बाहेरून जाणवणारी भयान शांतता. मनालीला जशी जशी कुंपणाच्या जवळ यायची तिला जाणवायचं की कोणीतरी तिला वाड्याकडे जायला धक्का देते आणि कोणीतरी वाड्यापासून दूर लोटते. तिने बॅगमधून फोन काढला आणि अंजनीला फोन लावला. आले मी इथे, पुढे काय? चांगलं केलंस, मी पोचते परवा. तोवर तुला काही धोका नाही, पण मी आल्याशिवाय ते वाड्याच्या फार नजीक जायचा प्रयत्न करू नकोस, अंजनी म्हणाली. त्या दोघी गावात एका धर्मशाळेत थांबल्या. मनालीकडे 2 दिवस होते. तिला राहून राहून मगाशीचा प्रसंग आठवत होता. तो माणूस मंजुळा का बरं म्हटला असेल मला? तिला अनाथाश्रमातून जो पत्ता मिळाला ती त्यावर जायला निघाली. सासूबाईसुद्धा होत्या बरोबर. ती 1-2 एसटी बदलून त्या पत्त्यावर पोचली खरी, पण तिथे कुलूपच होतं. ती उदास झाली तसं बाजूची एक म्हातारी तिथं आली आणि तिने तिला विचारलं. मनालीला धड नाव देखील माहीत नव्हतं. ती म्हणाली, इथे ज्या राहतात त्यांना भेटायचं होतं. इथं एक राहायची, आता ती वरसगावला असते, म्हातारी म्हणाली. मनालीने वरसगावचा पत्ता तोंडी घेतला आणि ती वरसगावला निघाली. मुंबईची म्हणाली, डॅशिंग, स्मार्ट, सुंदर आणि कॉन्फिडंट. पण इकडे पंजाबी ड्रेस, मळकटलेला चेहरा, मेकअपचा मसुद्धा नाही. फिरून शोधून थकलेली, पण फक्त शरीराने. मनाने तितकीच खंबीर, धीर असलेली आणि सासूलासुद्धा धीर देणारी. वरसगाव फार लांब होतं, पण तिच्याकडे 2 दिवस होते आणि मनाने जितकी खंबीर त्यापेक्षा जास्त जिद्दी होती ती. सासूबाईंनी खूप समजावलं की माघारी जा, पण त्यांनी नाही ऐकलं. वेड्यासारखी ती निघाली. समीरचे फोन येत होते, पण सारखी डिस्कनेक्ट करत होती. त्यात सासूबाईंच्या मोबाईलला रेंज नव्हती. ही अशी कॉल डिस्कनेक्ट करणारी. व्हॉट्सअपला मेसेजेस जात होते, पण डबल किक फक्त. समीर मनालीला सोडून राहूच शकत नव्हता, पण अंजनीमुळे तिला समीरला इच्छा असूनही काही सांगता येत नव्हतं. त्याच्या कॉल्सला डोळे भरून आणूनच रिप्लाय देऊ शकत होती ती. वरसगाव आता 10 किलोमीटर बाकी होतं. तिकडे जायला टमटम मिळाली. तिथेही आधीच्या पट्ट्यावरच्या आजीने सांगितलेलं वर्णन शोधत होती. शेवटी विचारत विचारत ती पोहोचली. एक झोपड्यासारखं छोटंसं घर दिसलं. तिनं दार ढकललं तसं एक म्हातारी पलीकडे तोंड करून झोपलेली होती. साधीशी बाज, त्यावर गोधडं अंथरलेलं, त्यावर ती आणि मध्ये मध्ये आलेली खोकल्याची उबळ. मनाली आत गेली आणि म्हातारीचं वय बघून तिने हाक मारली. आजी. म्हातारी मागे वळाली. गालावर सुरकुत्या, जवळपास 90 गाठलेली. नजर पण कमजोरच वाटत होती, पण तिचं रूप भयानक होतं. तिने मागे वळून डोळे उघडले तशी म्हातारीच्या चेहऱ्यावर भीतीची लाट उमटली. मंजुळे. म्हातारी घाबरून मागे सरकली. तशी मनाली तिला उचलायला पुढे सरकली. म्हातारीने ओरडून तिला थांबवलं आणि जणू काही मनालीला तिचा जीव घ्यायला आलीये अशा प्रकारे ती भिंतीला लागून पडली. मनालीने पुढे जाऊन तिला उठवलं. मी मनाली, मंजुळा नाही. अहो, मला अनाथाश्रमात ठेवलं त्या तुम्हीच का? मनालीने तिला विचारलं. म्हातारी तरी घाबरून गप्पच होती. अहो, बोला काहीतरी, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. गोंधळली आहे मी, आणि मी मंजुळा नाही आहे, पण का सगळे मला मंजुळा मंजुळा म्हणतायत? बोला काही, मी पाया पडते तुमच्या, प्लीज. मनाली जवळजवळ रडतच बोलत होती. म्हातारी जरा शांत झाली. तुझा मुखडा मंजुळावानी, तुझं बोलणं बी तिच्यावानी, हे रुपडं या केसांच्या बटा बी तिच्यावानी. मंजुळाची लेक म्या वाढवली, पण ती बी बाळणपणात गेली आणि तिची लेक तू. तुला जगापासून वाचवायची धमक माझ्यात नव्हती. मग म्हणून मी तुला त्या अनाथ पोरांमध्ये ठेवली, पण इथे विश्वास ठेव पोरी, म्या मुद्दाम नाही ग केलं. तरुणपणात पैक्यापाणी एक मोठं पाप करून बसलेली मी, पण मला कधी नव्हतं वाटलं की ते पाप पुढचे कित्येक जन्म समध्यांचा घात करील. मध्येच खोकला सांभाळत म्हातारी बोलत होती. अंजनी आणि सासूबाईंनी सांगितलं ते तर म्हातारीने पण सांगितलं, पण कोणत्या पापाबद्दल बोलते हेच तिला कळत नव्हतं. तुम्ही मंजुळाच्या कोण आणि कसल्या पापाबद्दल बोलताय तुम्ही?
मी अक्का. मंजुळाला लेकीवानी सांभाळली, पण तमासगिरणीचा जन्म कलेसंग शरीर विकून असतो हे लय वेळा समजावलं तिला, पण तिने नाही ऐकलं माझं. तिचं आणि जीवा पाटलाचं सूत जुळलं तर कमाई बंद व्हायला लागली असती. म्हणून तर त्या दिवशी जेव्हा मंजुळा जीवा पाटलाला भेटायला शेतावर गेलेली तेव्हा पैक्यापायी भाना पाटलाचं मीच जाऊन सांगितलं होतं मी मंजुळा शेतावर हाय म्हणून. मला काय माहीत की माझं असं सांगणं पाटलाच्या नंतर मंजुळाच्या आणि सध्या लोकांच्या जीवावर उठणार आहे ते. असं म्हणून अक्की मनालीच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली आणि मनालीच्या पायाखालची जमीनच सरकली. मनाली आता चिडली. तिच्या डोळ्यात अंगार आला आणि तिने म्हातारीला उठवायचा प्रयत्न केला, पण अक्की मनालीच्या पायावरच मरून पडली होती. अक्कीने मनालीच्या पायावर जीव सोडला. बहुतेक इतके दिवस फक्त माफी मागायला जिवंत असावी ती. मनाली सुशिक्षित होती. तिने बाहेर जाऊन काही बाया आणि माणसं गोळा केली आणि अक्कीचे अंत्यसंस्कार केले. अक्कीची जुनी पेटी तिच्या घरात होती. आता ती खोली रिकामी करायची होती. खूप रात्र झाल्यामुळे पुन्हा वैजापूरला जाणं अशक्य होतं. मनाली आणि सासूबाई तिथेच थांबल्या. त्या पेटीत मंजुळाचा जुना फोटो होता, अगदीच फाटत आलेला, पण काळ्या पांढऱ्या रंगातला. तिने नीट बघितलं तेव्हा तिला समजलं की तिच्यात आणि मंजुळात काहीच फरक नव्हता, अगदी तीळ मात्रही नाही. आता तर मनाशी अजूनच कुणबाट बांधली तिने की आता हा मॅटर संपवूनच माघारी जायचं. ती वैजापूरला जायला निघाली. तोच दारात समीर उभा. ती दचकलीच. समीर, तू तू इथं कसा? कोणी सांगितलं आम्ही इथं आहोत? ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की मला आणि बाबांना न कळवता तुम्ही इथे आलात. आम्ही नको म्हटलो असतो का तुम्हाला? आणि काय आहे या खेड्यात की आम्हाला खोटं बोलून आलात तुम्ही? सिम्पली डिस्गस्टिंग. समीर खूप चिडला होता. त्याला समजावता दोघींच्या नाकी नऊ आले होते. त्या बोलण्यातून त्यांना कळलं की काल लोकेशन शोधताना मनालीने लोकेशन ऑन केलं होतं आणि त्यावरूनच समीर ओव्हरनाईट ट्रॅक करून इथे पोहोचला होता. समीरचं किती प्रेम आहे ते साफ कळून येत होतं. समीरला त्या दोघींनी सगळं काही सांगितलं. ते ऐकून समीरचं डोकं बंद पडायला आलं होतं. समीरचे वडील कामानिमित्त 6-7 दिवस बाहेर असल्याने त्यांना काही कळायचा प्रश्नच नव्हता. समीरने कार आणल्यामुळे प्रवास आरामात होता. वैजापूरला पोचायला रात्र झाली होती. जाऊन धर्मशाळेत थांबले. सकाळ होताच समीर मनालीच्या रूमवर टकटक झालं. समोर अंजनी उभी होती. मनालीसुद्धा शॉक झाली होती. अंजनीकडे बरंच काही सामान होतं. मनालीला काहीच नवीन नव्हतं, कारण अंजनी आणि तिचं आधीच बोलणं झालं होतं. सगळे पाटलाच्या वाड्याकडे गेले. मनालीला काहीतरी जवळ खेचतंय असं पुन्हा वाटू लागलं. मनाली वाड्याचं दार उघडून आत गेली. गळ्यातल्या लॉकेटमुळे जीवावरचं काही होणार नाही याची तिला खात्री होती. ती आत गेली तसं वाड्यात अजूनच भकास वाटायला लागलं. वाड्याचा दरवाजा अजूनही उघडाच होता. दिवस होता. ती आत चालत होती तसं तिच्या पायाला काहीतरी गुळगुळीत लागलं. तिने खाली बघताच रक्तात माखलेलं काही उंदीर मरून पडलेले होते. ती जोरात किंचाळली. इकडे समीरचा जीव धाकधूक करत होता. आत पलीकडच्या कोपऱ्यावर एक कोयता होता. तिने कोयत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. कोयत्याच्या मुठीला हात लावताच तिला कोयता धरून भाना पाटलाच्या मागे धावणारी स्त्री दिसू लागली. आणि ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द मनाली होती. म्हणजेच मागच्या जन्मातील मंजुळा. मनालीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने कोयता खाली टाकला. तसा वाड्याचा दरवाजा बंद झाला. तिने घाबरून मागे पाहिलं तर एक अक्राळ विक्राळ आकृती तिच्यासमोर उभी होती. मोठमोठा क्रूर हसण्याचा आवाज, समोर ते भयानक डोळे, चेहरा अत्यंत विद्रूप आणि सतत हलणारे, कधी या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात जाणारे शरीर कसले, शरीरापासून विभक्त झालेली एक आत्माच ती. पण ती कोणाची? अंजनीच्या बोलण्याचा मनालीला अंदाज आलेला. त्यामुळेच न घाबरता ती म्हणाली, मंजुळा, मी म्हणाली, तुला कायमचं सोडवायला आले. तेवढ्यात ती आकृती मोठ्यांदा हसली आणि म्हणाली, आलीस भवाने शेवटी. त्यावेळेला माझी नाही झालीस, आता बघतोच कशी सुटते माझ्या तावडीतून. मनालीला कळून चुकलं होतं, ही मंजुळाची नाही तर भाना पाटलाची आत्मा आहे. ती तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागली, पण वाड्याचे दरवाजे बंद होते. मनाली वेड्यासारखी वाड्यात किंचाळत पळू लागली. ती आकृती वेड्यासारखं तिच्या मागे धावायची. कधी कधी वायुवेगाने जाऊन तिच्यासमोर उभी राहायची. मनालीच्या किंचाळीने समीरच्या काळजाचं पाणी होत होतं.
तो वाड्याकडे धावला, पण वाडा बंद असल्याने काहीच करू शकत नव्हता. अंजनी डोळे बंद करून बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलत नव्हती. समीर तिला काहीतरी करा म्हणून सारखा विनवत होता, वेडा होत होता. मनालीचे आवाज चालूच होते. मनाली भानाला विनवत होती की तिला जिवंत सोडून द्यावं. त्यावर भाना म्हणाला, अगं तुझा जीव कोणाला पाहिजे? तेव्हा पण तुझं शरीर पाहिजे होतं आणि आता पण तेच पाहिजे मला. तुला जीवानिशी नाही मारायचं. कोणत्याही बाईला तिच्या शरीरापेक्षा प्रिय तिची आत्मा, आणि तीच आत्मा मंजुळाला मोकळं करायची ही किंमत मागत होती. आणि मनाली मंजुळाच होती. तिलाही शरीर भानाच्या हाती लागू द्यायचं नव्हतं. मनाली पळस सुटली पुन्हा वाड्याभर, आणि अचानक आतून मनालीचे किंचाळायचे आवाज आता बंद झाले होते. पण वाड्याचं दार काही उघडलं नव्हतं. सगळे कानात प्राण आणून दरवाजा उघडायची वाट बघत होते. मनाली घाबरून वाड्यातल्या एका खोलीत शिरली होती आणि आत जाऊन पटकन दार लावून घेतलं होतं. आत गेली आणि आत जाऊन दार बंद करताच सुटक्या झाल्याच्या भावनेने ती सुटली. पण बाजूला नजर जाताच नऊवार नेसलेली, केस चेहऱ्यावर मोकळे सोडलेली एक आकृती तिच्याकडे पैंजण घालून चालत येत होती. मनालीला तो धक्का सहन नाही झाला आणि मनाली बेशुद्ध पडली. मनालीच्या समोर नऊवारी नेसलेली, केस मोकळे सोडलेली एक बाई पैंजण घालून चालत येत होती. मनालीला धक्का जबराट होता आणि ती चक्कर येऊन पडली. ती शुद्धीवर आली तेव्हा समीर आणि सासूबाई तिच्या समोर होते आणि अंजनी तोंडावर पाणी शिंपडत होती. तिने आजूबाजूला बघितले तर काट्याकुट्यात होती ती. सगळा पालापाचोळा बाजूला होता. ती वाड्याच्या मागच्या बाजूला पडलेली होती. ओढणी वाड्यातच राहिली होती पळता पळता. मी इथं कशी आले? मनालीने थोडं घाबरतच विचारलं. अगं तुझी किंकाळी ऐकू आली आणि आम्ही इकडे आलो. आम्ही कधीचा प्रयत्न करतोय तू शुद्धीवर यायचा, पण घाबरवलंस आम्हाला. आणि काही गरज नाही असला जीवावर उदार व्हायची. आपण उद्याच्या उद्या मुंबईला जातोय आणि मला हा सायकोलॉजिकल भाग वाटतोय म्हणा. प्लीज लेट्स गो बॅक. मला तू हवी आहेस फक्त. कळतंय का तुला? समीर खूप पोटतिडकीने बोलत होता. त्याला मनालीला गमवायची नव्हती, पण मनाली पण तितकीच हट्टी होती. तिने अंजनीला विचारलं, कुठवर जमलंय मला आज? अंजनी म्हणाली, आज आमना सामना झालाय. उद्या शेवट होईल, पण उद्या तुझ्या जीवाची खात्री मी देऊ शकत नाही. पण तुझ्यावरची संकटं पळवायची जबाबदारी मी घेते. मंजुळेंची आत्मा तेव्हाच मोकळी होणार होती जेव्हा भाना पाटलाची दुष्ट आत्मा मोकळी होईल. आणि त्याला मंजुळाचं शरीर हवं होतं, आणि आता मनालीचं. आणि जर शरीर नाही तर वाड्यातल्या जुन्या कपाटात त्याच्या अस्थी होत्या, ज्या विसर्जन केलेल्या नव्हत्या. त्या पाण्यात विसर्जन केल्यानंतर तो मोकळा होणार होता, कारण त्याच्या मरणानंतर त्या वाड्यात कोणीच राहिलं नव्हतं. आणि पापी माणसाच्या अस्थी गंगेला कशाला, म्हणून भानाच्या बायकोने सुद्धा त्या तशाच ठेवून ती कायमची माहेरी निघून आली होती. अंजनीने मनालीला सांगितले की अस्थी अग्नीमध्ये जरी केल्या तरीही काही वेळ तो पुन्हा जळेल आणि काहीच हालचाल करू शकणार नाही. मनालीला राहून राहून नऊवारीवाली मंजुळा आठवत होती, आणि हे जर अजिबातच आठवत नव्हतं की ती बाहेर कशी आली. पण मंजुळा तिचं काही नुकसान करणार नाही एवढं मात्र खरं होतं, कारण काही झालं तरी ती मनाली आलीच मंजुळाच्या मुक्तीसाठी. दुसऱ्या दिवशी समीर, मनाली, अंजनी आणि सासूबाई एवढे सगळेच वाड्यात शिरले. काहीही झालं तरी मनाली तोंडावरून खंबीर होती, पण मनाने अजिबातच नव्हती. तिचं सारं लक्ष राहून राहून समीरकडे जात होतं की आज तिला काही झालं तर समीरचं काय. समीरच्या डोळ्यात फक्त पाणी होतं, बाकी काहीच नाही. अंजनी वाड्याच्या आत पूजा मांडत होती. मध्ये यज्ञ करायचा होता. वाड्यात काहीच हालचाल नव्हती, कारण तो कोयता आपल्या जागेवर तसाच होता. मनालीच्या जीवात जीव आला होता. सगळे असल्यामुळे भानासमोर येणार नाही हे तर ठरलेलं होतं. समीर दोन्ही खिशात हात घालून इकडे तिकडे फिरून वाड्यातून सटकायचा रस्ता बघत होता. पूजा मांडून तर झाली होती. अंजनीने दूरदृष्टीने जाणलं होतं की अस्थी कुठे आहेत. तिने मनालीला तसं सांगितलं. सगळे बाहेर जाणार होते आणि फक्त मनाली आत थांबणार होती. सगळे बाहेर आले आणि अचानक अंजनीला आठवलं की समीर आतच राहिलाय मनालीसोबत. ती धावत वाड्याकडे निघाली, पण वाड्याचं दार बंद झालं होतं. मनाली घाबरून ओरडली,
तिने हळूच कोपऱ्यात पाहिलं तर कोयता जागेवर नव्हता. म्हणजे आता भानाची आत्मा पुन्हा समोर येणार. आज तो तरी जिंकेल नाहीतर मरेल. मनालीने यज्ञ पेटवला. खूप सारं तूप ओतलं आणि झपझप पावलं टाकत त्याच्या अस्थीसाठी खोलीच्या दिशेने निघाली. तितक्यात तिच्या मागे खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. ती घाबरून मागे वळाली तर समीर होता. समीर तू का नाही गेलास बाहेर? तू असताना भानाचा आत्मा समोर नाही येणार माझ्या. मग कसं करू मी? तू प्लीज जा इथून, तुला माझी शपथ. मनाली म्हणाली, सप्तपदी घालून कायमचं तुझ्यासोबत राहायचं वचन दिलंय तुला. कसं सोडू म्हणा? मी कुठेही जाणार नाही आहे आणि तूच म्हणालीस ना मी सोबत असताना भानासमोर नाही येणार तुझ्या. मग उलट सोपं आहे ना ते, समीर म्हणाला. समीर आणि मनाली जात होते. अचानक एका खोलीचा दरवाजा आतून धडधड करायला लागला. जणू काही कुणाला बाहेर यायचं होतं. मनाली घाबरून समीरला म्हणाली, समीर, हाच तो दरवाजा. हीच ती खोली जिथं मी काल चुकून गेले होते. आत मंजुळा आहे. तिची मदत घेऊयात ना. उघड तो दरवाजा. वेडी आहेस का? हे षडयंत्र असू शकतं ना त्याचं. नको उघडायला प्लीज. आपण जाऊयात पुढे. बघ ती कोपऱ्यातली खोली आहे भानाची. तुला कसं माहीत? मनाली म्हणाली. अंजनीने तुला सांगितलं तेव्हा मागेच होतो ना मी, समीर म्हणाला. मनाली काहीच न बोलता निघाली, पण भानाचा आत्मा तिला अडवत कसा नाही आहे याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. दोघं आत गेली. सगळं काही जिथल्या तिथं होतं आणि झाकलेलं. मनालीने कोपऱ्यात कपाट बघितलं आणि ती धावत गेली आणि अस्थी कलश हातात घेतला. आता बस यज्ञात नेऊन टाकायचा होता आणि अंजनी तोवर वाड्याबाहेर पाणी भरून ठेवणार होती दरवाजापाशी. तिने कलश घेतला, पण तितक्यात समीर तिच्याजवळ आला आणि मानेवर किस करू लागला. समीर, आपण आहोत कुठं? तुला सुचतंय काय? जरा भान असू देत. मनाली चिडूनच म्हणाली. जरा भानाजवळ असताना कशापायी भान ठेवायचं? समीर म्हणाला. तसं मनालीच्या काळजात धस झालं. तिने समोरच्या आरशात बघितलं तेव्हा तिला दिसली, पण मानेवर किस करताना समीर दिसतच नव्हता. तिच्या कपाळावरून घामाच्या धारा चाललेल्या होत्या. तिला कळून चुकलं होतं की हा भाना आहे, समीर नाही. पण तिचं एक चुकीचं पाऊल समीरचा जीव घेऊ शकत होतं. कारण आत्मा कोणाचीही असली तरी शरीर समीरचं होतं. तिने प्रसंग सावरून त्याला म्हणाली, समीर, तू ना समजतच नाही तुला काही. थांब इथेच, मी आलेच हां फ्रेश होऊन. अलगद तिने कलश ओढणीखाली झाकला आणि जशी खोली बाहेर पडली तिने पटकन बाहेरून दार लावलं आणि यज्ञाकडे पळत सुटली. यज्ञात अस्थी टाकून ती पुन्हा दार उघडायला येणार होती, कारण भानाचा आत्मा जरा वेळ निष्कामी झाला असता. पण भाना समीरचं शरीर टाकून खोलीबाहेर आला. समीरचं शरीर टाकून खोलीबाहेर आला होता. पुन्हा मनाली वेड्यासारखं पळू लागली. भानाचा आत्मा आता त्वेषाने तिच्या मागे लागला होता. तिने जाऊन वाटेत लागणाऱ्या मंजुळ्याच्या खोलीचं दार उघडलं आणि आत न जाता पुढे पळून गेली. भानाची आत्मा मनालीकडे झेपावणार तितक्यात मंजुळ्याची आत्मा भानावर तुटून पडली. त्यांचा 70 वर्षांचा द्वेष बाहेर पडत होता. 2 आत्म्यांची झटपट चालू होत होती, अगदी तुफान. त्या 2 आत्मा आता इतक्या वेगाने तिच्या आजूबाजूला गोल फिरत होत्या की त्या एक आहेत की 2 कळतच नव्हतं. मनाली यज्ञापाशी गेली, पण यज्ञातील तूप संपलं होतं आणि तो विझत होता. तिने यज्ञ करतानाच मोठ्या शिताफीने बघून ठेवलं होतं की काय कुठं ठेवले, कारण भाना अडथळा आणणार याची अंजनीला पूर्ण कल्पना होती. मनालीने तुपाची बरणी उघडली आणि तितक्यात भानाने मंजुळेला नमवलं आणि त्याने मनालीकडे झेप घेतली. मनालीने यज्ञातलं लाकूड त्याच्या अंगावर फेकलं तसं तो तळमळला आणि हीच वेळ साधून मनालीने तूप ओतलं. अग्नी भडकला तसं त्यात अस्थी कलश रिकामा केला. आता भानाची आत्मा पूर्णपणे थकली होती, पण फक्त काही वेळासाठीच. मंजुळेंची आत्मा आता मनालीच्या अगदी समोर होती. मंजुळेने चेहऱ्यावर पडलेल्या दरवाजाकडे बघितले आणि वाड्याचा दरवाजा उघडला. मनालीने पळत जाऊन वाड्याबाहेर ठेवलेले पाणी आणून यज्ञकुंडात ओतले. असं म्हणतात भानाच्या किंकाळ्या घुमू लागल्या. त्या इतक्या तीव्र होत्या की एखाद्याचे कान फुटावेत. भानाची आत्मा तळमळत होती आणि ते बघून मंजुळा खदाखदा हसत होती, बोंबा मारत होती आणि आनंद साजरा करत होती.
मोकळ्या केसातून हात फिरवत मंजुळाचा चेहरा मनालीला दिसला. अगदी आरशासमोर उभं राहावं तशी होती ती. मंजुळाच्या चेहऱ्यावर अतिशय समाधान होतं. ती हात उंचावून मनालीला आशीर्वाद देत हवेत विरून गेली ती कायमचीच. भानाही आता संपला होता. मनालीने बाजूचा कोयता उचलून यज्ञात टाकला. त्याचंही काम आता संपलं होतं. सगळं काही सुरळीत झालं होतं. जसं खूप मुसळधार पावसानंतर आकाश निरभ्र होतं ना, अगदी तसंच. मनाली गुडघ्यांवर बसली आणि टाहो फोडून रडायला लागली. मन मोकळं करून घेत होती. अंजनी आत धावत आली आणि तिने मनालीला सावरलं आणि दोघी आतल्या खोलीतून समीरला घेऊन बाहेर आल्या. समीरसुद्धा आता शुद्धीवर आला होता. त्याला काहीच आठवत नव्हतं, पण तो ओके होता. मंजुळा, जीवा, भाना, अक्की आणि वारंवार पडणारी भयानक स्वप्न या सर्वांपासून दूर जाऊन एक नवीन सुरुवात पुन्हा एकदा होणार होती. मंजुळाचा सूड पूर्णत्वाला गेला होता. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, सूड ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.